नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे। तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे YouTube चॅनल। मित्रांनो, ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होता ती म्हणजे LLB 3 इयर कॅप राऊंड फर्स्ट साठी फायनल मेरिट लिस्ट केव्हा येणार आणि ही मेरिट लिस्ट फायनली वेबसाईटला अपलोड झालेली आहे। तर मित्रांनो, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। फायनल मेरिट लिस्ट मध्ये आपला नंबर असणं अतिशय गरजेचं आहे। यामध्ये जर नंबर असेल तरच तुम्हाला नेक्स्ट स्टेप म्हणजे कॉलेज ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे, अन्यथा तुम्हाला कॉलेज ऑप्शन भरता येणार नाही आणि तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट होता येणार नाही, तुम्हाला त्याचं ऍडमिशन मिळणार नाही। मित्रांनो, ही लिस्ट कशी पाहायची, कुठं पाहायची आणि कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे या विषयीची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। इथून पुढचे सर्व अपडेट तुम्हाला मिळत राहतील। चला तर मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ। मित्रांनो, आपण जेव्हा सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला येतो तर तुमच्या समोर अशा प्रकारे इथं काही नोटिफिकेशन दिसत असेल। तर आता 6:35 झालेले आहेत। इथं आता काही लिस्ट अपलोड झालेल्या आहेत। इथं एक नोटीस आलेली आहे, कॅप राऊंड फर्स्ट अँड सेकंड LLB 3 इयर्स। तर ही अतिशय महत्त्वाची नोटीस आहे। या विषयीचा स्वतंत्र व्हिडिओ तुम्हाला उद्या मिळून जाईल। त्यानंतर इथं पाहू शकता राऊंड फर्स्ट फायनल मेरिट लिस्ट OMS म्हणजेच महाराष्ट्र सोडून अदर दॅन महाराष्ट्र स्टेट जितके विद्यार्थी या कॅप मध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत त्यांची सेपरेट लिस्ट या ठिकाणी आलेली आहे। त्यानंतर आहे राऊंड फर्स्ट नॉट कन्सिडर्ड इन फायनल मेरिट लिस्ट। या लिस्ट मध्ये जर का तुमचं नाव असेल तर ती सर्वात वाईट बातमी असणार आहे, कारण या लिस्ट मध्ये तुमचं नाव जर आलं, आता इथं कोणाचं नाव येणार आहे तर ज्यांनी व्यवस्थित त्यांचा फॉर्म कन्फर्म केला नाही, लॉक केला नाही कॅपचा फॉर्म, आणि त्यांनी त्यांच्या डॉक्युमेंट डिस्क्रिपन्सी आलं होतं, त्यांनी परत त्यांचे डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड केलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांचा नंबर त्यांचं नाव या लिस्ट मध्ये येणार आहे। आणि या लिस्ट मध्ये नाव आलं तर तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड कॅप राऊंड मध्ये ऑप्शन फॉर्म भरता येणार नाहीत, तुम्हाला डायरेक्टली थर्ड कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट होता येणार आहे। त्यानंतर इथे आहे राऊंड फर्स्ट फायनल मेरिट लिस्ट एक्स सर्व्हिसमन। तर जे एक्स सर्व्हिसमन कॅटेगरीचे आहेत त्यांची ही मेरिट लिस्ट असणार आहे। आता इथे जर तुम्ही पाहिलं तर 6:37 होत आहेत, परंतु जसं OMS आहे तशीच MS ची लिस्ट इथं पहा, अल्फाबेटिक लिस्ट फॉर MS, तशी इथं फायनल मेरिट लिस्ट आणखीन MS ची आलेली नाही। ही थोड्या वेळात अपडेट होईल आणि अपडेट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, आता मी एक्झाम्पल सांगतोय। तर इथं OMS ची लिस्ट मी काढतोय, फायनल मेरिट लिस्ट आहे। आपल्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल, एक फाईल ओपन होईल। आता ही OMS ची फाईल आहे, याच्यामध्ये 28 पेजेस आहेत। तुम्ही जर MS ची फाईल काढली तर त्याच्यामध्ये 1000च्या जवळपास पेजेस असतील। आता इथं काय करायचं आहे, अशा प्रकारे तुमच्या समोर तुमचा ऍप्लिकेशन ID येईल, कॅन्डिडेट नेम येईल आणि इथं जे आहे OMS मेरिट नंबर आहे। तर इथं काय आहे पहा, हा तुमचा OMS चा मेरिट नंबर, हा अतिशय महत्वाचा आहे। हा मेरिट नंबर तुमचा अतिशय महत्वाचा आहे। जितका मेरिट तुमचा हाय असेल, मेरिट नंबर हाय असेल, तितकं तुमचा ऍडमिशनचा चान्सेस जास्त आहेत। तर इथं तुमचा ऍप्लिकेशन ID दिलेला आहे, त्यानंतर इथं कॅन्डिडेट्स नेम आहे, जेंडर, डेट ऑफ बर्थ, जी तुमची अल्फाबेटिक लिस्ट मध्ये माहिती होती तीच या ठिकाणी आलेली आहे। आणि शेवटी तुमचं इथं सीईटीचं पर्सेंटाइल स्कोर आहे 99.98827880, असा इथून 99.98 पासून सुरुवात झालेली आहे। आता हा जो स्कोर आहे त्यावरून तुमची रँक ठरलेली आहे। आता ज्यांची रँक जास्त आहे त्यांना त्यांच्या आवडीचं कॉलेज मिळणार आहे। असंच MS च्या बाबतीत, महाराष्ट्र स्टेटच्या बाबतीत तुम्हाला दिसेल त्याची लिस्ट वेगळी असणार आहे। OMS साठी फक्त 10% जागा या रिझर्व असतात आणि बाकी सर्व जागा या MS स्टुडंट साठी रिझर्व असतात। तर मग इथं आपलं नाव कसं शोधायचं, तर तुम्हाला या ठिकाणी कंट्रोल दाबून F प्रेस करायचा आहे आणि तुमचा जो काही ऍप्लिकेशन नंबर असेल तर तो तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि सर्च करायचा आहे। इथं पहा, आता ऑटोमॅटिकली 5व्या पेजवरती हे नाव आहे, हा नंबर आहे, तर 5व्या पेजवरती ऑटोमॅटिक आलेला आहे।
आता बरेचसे विद्यार्थी मित्र सांगतात की आमचा नंबरच नाही, तर तुम्ही लॅपटॉपवर पीसीवर चेक करा, तुम्हाला तुमचा नंबर भेटून जाईल, किंवा मोबाईलवरती करत असाल तर एक ट्रिक आहे, हा शेवटचा डिजिट आता 26 लास्ट आहे, तर फक्त 2 असंच सर्च करा तुम्ही, तर त्यामध्ये जितके तुम्हाला नंबर असतील तुमच्या समोर येतील आणि त्यानंतर मग 21 22 असं टोटल 10 नंबर तुम्हाला या ठिकाणी टोटल 10 सर्च ऑप्शन दाखवतील, तर तुम्ही नेक्स्ट नेक्स्ट करत 26 तुम्हाला कुठेतरी सापडणार आहे, नसेल तर डायरेक्टली तुम्ही असं जरी सर्च केलं तरी ते येऊ शकतं। तर मित्रांनो एकूण जागा आहेत 20,000 आणि ज्यांचा मेरिट मध्ये 20,000च्या वर नंबर आहे अशा विद्यार्थ्यांनी जर सर्व कॉलेजला ऑप्शन दिले, म्हणजे 150 155 जितके कॉलेज आहेत त्या सर्वांना चॉईस दिले, तर त्यांचा नंबर कुठे ना कुठे लागणार आहे। तर याविषयी मी तुम्हाला बोललो होतो की ऑप्शन फॉर्म भरत असताना कुठल्या टिप्स आहेत, काय काळजी घ्यायची त्याचा व्हिडिओ देखील तुम्हाला उद्या मिळून जाईल। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तुमच्या मित्रांना शेअर करा। धन्यवाद।